पहिल्या चेंडूवर मैदानाच्या आतमध्ये चौकार आपण पाहिला, तदनंतर एक वाईड चेंडू आलेले एक सिंगल, त्यानंतर आलेला षटकार. निखिल येळवंडे भन्नाट फॉर्ममध्ये निश्चितच या सीझनला आहेत. मागच्या मॅचमध्ये निश्चितच स्वस्तामध्ये ते माघारी परतले, परंतु या सामन्यामध्ये संघाला एका मजबूत टोटलमध्ये खरं तर नेऊन ठेवायचं आहे अशा प्रकारचा निर्धार, अशा प्रकारचा निश्चय त्यांनी केलाय. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स स्विच हिटचा फटका. निखिल येळवंडेचा ट्रेडमार्क खरं तर तो राहिलाय. सातत्यानं रिव्हर्सच्या फटक्यांवरती संघासाठी मोठं धावफलक उभा करणारा निखिल. सुरुवात मात्र भन्नाट केली. दरम्यान यावेळेस इनसाइड आउट, ओव्हर कव्हरचा फटका खेळून काढला. डीप कव्हरला मयूर खंजावणे यांचा पाठलाग सुरू, परंतु चेंडू बर्रार सीमारेषा पार. येतोय 4 रन चौकार. आतमध्ये पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस परत एकदा तशाच स्वरूपाचा फटका खेळायचा होता. इनफिल्ड मात्र इथे क्लिअर झाली नाही. मैदानाच्या आतमध्ये चेंडू अडवला गेलाय. आलेली पुन्हा एकदा एक सिंगल. षटक पहिलं मैदानामध्ये संपलं आणि पहिल्या षटकामध्ये कुठल्याही प्रकारे फलंदाज बाद झालेला नाहीये आणि तब्बल 18 धावा या षटकामध्ये आल्यात. चांगली सुरुवात गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे या संघाकडून होताना पाहायला मिळाली. दुसऱ्या बाजूने तितक्याच ताकदीचा असलेला स्वयंभूश्री रामेश्वर क्रिकेट क्लब भुकुम हा संघ आहे. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये 18 धावा ज्या ओमकारनं खर्च केल्यात. षटक क्रमांक दुसरं घेऊन नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होताना तयार होताना पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या ओव्हरसाठी मैदानामध्ये विक्रम मराठे सज्ज होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यानंतर निश्चितच एक जबरदस्त सुरुवात जी नेरे संघासाठी झाली आहे. पाहूया शेवट ते कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये करतील. पहिल्या डावामध्ये फलंदाजी करून एक मोठं धावफलक सेट करायचं, तदनंतर दुसऱ्या डावामध्ये चांगली गोलंदाजी करायची, अशा प्रकारचं टेम्पलेट या अगोदरच्या 2 मॅचेसमध्ये आपण पाहिलं. पहिल्या सामन्यामध्ये पुनावळे संघाने पहिली बॅटिंग केली, त्यांनी मात्र विजय निश्चित केला. 70+ धावा निश्चित झाल्यानंतर धावींचा पाठलाग थोडासा या मैदानावरती अवघड होताना पाहायला मिळालाय. सामना क्रमांक 2 मध्ये धाव्यांचा पाऊस खऱ्या अर्थानं पडला. सामना क्रमांक 3 मध्ये काय होणार यावरती मात्र अजूनही प्रश्नचिन्ह आहे. सुरुवात निश्चितच त्याच दृष्टीने झाली आहे. रॉकी राजा बुकुमगावचा असलेला विक्रम मराठे मैदानामध्ये दाखल झालेत आणि पहिल्या चेंडूवरती स्वागत होईल. किरण जाधव यांच्या बॅटमधून एक दर्जेदार षटकार, 6 धावा. बदल्यामध्ये जे धावफलक मात्र झटपट वेगानं पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट आणि क्रिकेट खऱ्या अर्थानं. दरम्यान पुन्हा एकदा यावेळी चेंडू लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक, केवळ चेंडूला आणण्याचं काम करेल. लागोपाठचा दुसरा षटकार. किरण जाधव ऑन फायर. ऑन साईडला स्क्वेअर लेग मिड विकेटमध्ये फिल्डर तैनात केले गेलेत. निश्चितच ज्यावेळी तुम्ही हाफ ट्रॅकर स्वरूपाचे चेंडू फेकत असता, लेन थोडीशी पाठीमागे ठेवत असता, त्यावेळेस क्रॉस बॅटेड फरके खेळण्यासाठी बॅटरला मोठी संधी त्या ठिकाणी असते. पुन्हा एकदा यावेळेस देखील सुरेख फटका. बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करत चेंडू डीप मध्ये वाऱ्याच्या वेगाने झालाय फरार. सीमारेषेच्या आरपार शिवशंभूचा छावा. मिळेल चौकार, 4 धावा. आहेत
नेरे संघ या अगोदर एक सामना पराभूत झालाय, परंतु यानंतरच्या सामन्यांमध्ये प्रत्येक सामना आपल्याला जिंकायचा या दृष्टीने त्यांची सुरुवात या सामन्यामध्ये दरम्यान यावेळेस व्हॉट अ शॉट. किरण जाधव जाग्यावरती उभं राहून स्टँड अँड डिलिव्हर फ्लिक शॉट. वरती या ओव्हर मध्ये तब्बल 22 धावा आल्यात. विक्रम मराठे मात्र बरेचसे महागडे ठरताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. यावेळेस देखील इथे मात्र लेन थोडीशी पाठीमागे घेतली. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून लॉंग लेग मध्ये ट्रॅव्हल झालाय. सीमारेषेच्या बाहेर आणखीन एक चौकार. शुभाग म्हणून होताना पाहायला मिळते. शिवसेनेचे असणारे नेते सन्माननीय तुषार शेठ पवार या मान्यवरांचं शुभागमन होतंय. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विनंती आहे आपण अतिथी कक्षामध्ये मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. 12 चेंडूंचा डाव संपला. शेवटचा चेंडू डॉट आलाय, परंतु 5 चेंडूवरती षटक क्रमांक 2 मध्ये निश्चितच आपण पाहतोय धावेंचा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडलाय. तब्बल 26 धावा ज्या कुठून काढलेल्या आहेत. किरण जाधव 10 चेंडू खेळलेत. 360 चा स्ट्राईक रेट आहे. 36 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. दुसऱ्या बाजूने निखिल 2 चेंडू खेळलेत आणि त्यांनी देखील 7 धावा जे आपल्या संघासाठी 350 च्या स्ट्राईक रेटनं मैदानाच्या आतमध्ये हे दोन्ही फलंदाज जवळपास खेळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 44 धावा जे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. विकेट टेकर गोलंदाज म्हणून पाहिजे कुठला गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये जो गोलंदाजाच्या मार्कवरती येताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 साठी पुन्हा एकदा ओमकार भरतवंशी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. 44 धावा आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. एकही फलंदाज बाद झाला नाही. आता मात्र फिल्डिंगचं रेस्ट्रिक्शन थोडंसं लांबवलं जाईल. सर्कलच्या बाहेर 5 फिल्डर आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतील. पुढे सरसावा त्यावेळेस निखिल मैदानाच्या आतमध्ये फटका तर जोरदार होता, परंतु फिल्डर मैदानाच्या आतमध्ये अमोल भरतवंशी सुरक्षित क्षेत्ररक्षण करतायत. फेकी देखील केली गेली. मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल या चेंडूवरती येईल. पुन्हा एकदा मॅन इन फॉर्म किरण जाधव मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला खेळताना पाहायला मिळतील. मागच्या मॅचमध्ये देखील खऱ्या अर्थानं एक हाती झुंज देताना किरण पाहायला मिळाले. अंतिम षटकामध्ये निश्चितच अंतिम टप्प्यामध्ये ते बाद झाल्यानंतर संघ पराभूत झाला. दरम्यान यावेळेस चेंडू उडवला हवेत. क्षेत्ररक्षक दादाराम, क्षेत्ररक्षक मनेश आहेत. झेल टिपतील. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होत आहेत बाद. किरण जाधव बॅक टू द डगआउट. स्वीप केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू नो मॅच लँड मध्ये 2 फिल्डरच्या मधोमध गॅप शोधत जाऊन पोहोचलाय सीमा पार. येतोय खणखणीत चौकार. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो. स्पर्धा प्रथम क्रमांक तब्बल 1,10,000 रुपयांचं बक्षीस जे पहिल्या क्रमांकासाठी असणार आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा ओमकार, राजू सकरगी.
दरम्यान रिव्हर्स विकेट ब्लॉक होल स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. परत एकदा इथे मात्र बुंदात टाकलेला हा चेंडू आपण जर पाहिलं तर डॉट येईल. षटक क्रमांक 3. एक विकेट आल्यानंतर निश्चितच थोडासा सुटकेचा निश्वास सोडण्याचा प्रयत्न होता, परंतु पहिल्या बॉलवरती राजू सकरगे मैदानाच्या आतमध्ये चौकार खेळताना पाहायला मिळाले. दुसऱ्या बॉलवर रिव्हर्सचा अटेम्प्ट केला, तो अनसक्सेसफुल झाला, परंतु फिल्डर मात्र डीप कव्हरला तैनात केला गेलाय. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर आतमध्ये घेतलाय, कव्हरचा फिल्डर डीप मध्ये पाठवलाय ऑन साइडला. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर तैनात आहेत. गिरीश अण्णा पानसरे एका चेंडूवरती एका टप्प्यावरती खरं चेंडूला अडवतायत. मैदानाच्या आतमध्ये फेकी सुरेख होईल. एक सिंगल धाव या चेंडूवरती प्राप्त होते. 50 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. प्रदेशच्या निमित्तानं मान्यवरांचं आगमन त्या ठिकाणी होताना पाहायला मिळते. मनुष्य वॉरियर्स दिवड संघाचे अष्टपैलू खेळाडू समीरदादा सावळे उपस्थित झालेत. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस 6 चेंडू हलक्या हाताने टॅप केला मैदानाच्या आतमध्ये. निखिल निश्चितच कुठल्याही प्रकारची घाई ते करत नाहीत, मैदानामध्ये थोडासा वेळ जरूर घेत आहेत. एक सिंगल येईल. षटक क्रमांक मैदानामध्ये संपलं गेल. 3ऱ्या क्रमांकाचं शेवटच्या बॉलवरती सिंगल धाव घेतले. स्ट्राईक आपल्याकडे ठेवून घेतले जाईल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती एक गडी बाद 51 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्यात. षटक क्रमांक 3 मध्ये ओमकारची जर गोलंदाजी पाहिली तर 7 धावा या षटकामध्ये खर्च करत एक विकेट मिळालाय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जे मोमेंटम होतं, जे निश्चितच गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघाकडे होतं, परंतु षटक क्रमांक 3 मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न ओमकारने केलाय. विकेट मिळवलाय आणि फक्त 7 धावा त्यानं मैदानाच्या आतमध्ये खर्च केल्यात. 18 चेंडूवरती 51 धावा मैदानाच्या आतमध्ये ज्या निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दरम्यान खऱ्या अर्थानं जर पाहिलं स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट क्लब बुकुम संघाचे जुने जाणते अष्टपैलू खेळाडू, त्याचप्रमाणे मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष दादूभाऊ माशिरे व्यासपीठावरती उपस्थित आहेत. 12th मॅनच्या भूमिकेमध्ये 51 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. निश्चितच पायाला गंभीर दुखापत दादूंच्या आहे, त्यामुळे मात्र ते 12th मॅनच्या भूमिकेमध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहायला मिळतात. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. सातत्यानं बुकुम संघासाठी डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी दादू यांची आपण कित्येकदा पाहिलीत, परंतु आज पाहिजे त्यांच्या अनुपस्थितीमध्ये कुठला गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये ही जबाबदारी स्वीकारताना पाहायला मिळेल. अलीकडच्या काळामध्ये अमोल भरतवंशी यांना देखील आपण पाहतो डेथ ओव्हरमध्ये ते गोलंदाजी करत असतात. षटक क्रमांक 4 घेऊन आता मात्र मैदानाच्या आतमध्ये अमोल यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. भव्य मैदानाच्या आतमध्ये 4थ्या षटकामध्ये कशा प्रकारचं कामकाज केलं जाईल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 51 धावा 4थ्या ओव्हरसाठी मैदानामध्ये अमोल सज्ज होताना पाहायला मिळतील. यावेळेस पहिला बॉल षटक क्रमांक 4चा रिव्हर्स विकेटचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू सुरेख. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये जी पाहायला मिळते. गोलंदाज तयार. यावेळेस निखिलच्या बॅटमधून फटका तर जोरदार सजवलाय. चेंडूनं उंची घेतली तितकीच लांबी. नो बॉल पंच मैदानामध्ये कळवत आहेत आणि नो बॉलवरती षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. कळवत आहेत नो बॉल आणि त्यानंतर फ्री हिट. फ्री टॉन. यावेळेस मात्र चेंडूला केवळ दिशा दिली. पाठलाग सुरू आहे विक्रम यांचा, परंतु चेंडू मात्र जाईल सीमारेषेच्या बाहेर. धावा दोफलकावरती पहिला चेंडू सुरेख हाताळला. तदनंतर मात्र नो बॉल
मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. नो बॉलवरती षटकार, फ्री हिट वरती चौकार, एका पाठोपाठ एक मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये खेळले गेलेत. यावेळेस स्लोवर वन, इथे मात्र फसवा चेंडू होता, परंतु निखिल चतुर चाणाक्ष हा खेळाडू आहे, वेट करून मैदानामध्ये चेंडूला फेकून दिलाय डीप थर्ड मॅन मध्ये, सीमारेषेच्या बाहेर चौकार. Jazz in the mix. तो मुंह से लगा के बोलूं चेंडूवरती या ओव्हरमध्ये आल्या तब्बल 15 धावा. कमबॅक करावा लागेल अमोल यांना. निखिल मात्र भन्नाट फॉर्म मध्ये आहे, जबरदस्त फटकेबाजी त्याची सुरू आहे. यावेळेस पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, बॅक टू बॅक लागोपाठचा तिसरा चौकार. चौथं षटक. ओहो हो, पुन्हा एकदा यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दादाराम फार दूरवरती राहिलेत. चेंडू लॉंग लेग मध्ये ट्रॅव्हल झाला, एका टप्प्यावर सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा चौकार आलाय. लागोपाठच्या 4 चेंडूवरती 4 चौकार मैदानामध्ये निखिल येळवंडेच्या बॅट मधून येताना पाहायला मिळत आहेत. निखिल मैदानामध्ये खेळतात. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू नो बॉल वरती षटकार, आणि तदनंतर लागोपाठच्या 4 चेंडूवरती 4 चौकार आलेत. ओहो हो, ज्यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट होता मैदानामध्ये वाईट चेंडू पंच त्या ठिकाणी खेळवत आहेत. एक अतिरिक्त आव्हांतर धाव फलकावरती वाढेल, स्कोरकार पुढे जाईल. 75 धावा. षटक क्रमांक 4चा अजूनही एक चेंडू जो मैदानामध्ये शिल्लक आहे. पाहूया लागोपाठच्या 5 चेंडूवरती 5 चौकार खेळण्याचा विक्रम निखिल आपल्या नावावरती करतील का. दरम्यान यावेळेचा चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये कव्हर्सला ढकललाय, पायाच्या साहाय्याने चेंडू फील्ड केलाय. गिरीश अण्णा पानसरे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चेंडू अडवतायत, फेकतायत, तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये 3 धावा या चेंडूवरती मिळत आहेत, आणि याचबरोबर षटक क्रमांक संपलं गेलंय. चौथ्या क्रमांकाचं एक गडी बाद, नौफलकावरती धावा आहेत त्या 78 धावा. तब्बल आणि तब्बल या ओव्हरमध्ये 27 धावा मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 18 धावा आल्या. षटक क्रमांक 2 मध्ये 26 धावा मैदानाच्या आतमध्ये आल्या. षटक क्रमांक 3 मध्ये 8 धावा त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाल्या. तदनंतर पुन्हा एकदा चौथ्या षटकामध्ये अतिरिक्त धावा, ज्या 27 धावा मैदानामध्ये आल्यात, आणि एकूण धावफलकावरती 78 धावा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्कोरकारवरती पाहायला मिळाल्यात. शेवटचे 6 चेंडू, अखेरचं अंतिम षटक फेकण्यासाठी पैसे कुठला गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती येताना पाहायला मिळेल. थोडीशी बातचीत, थोडीशी चर्चा खऱ्या अर्थाने केली जाते. मैदानाच्या आतमध्ये अखेरचं अंतिम षटक फेकण्यासाठी गोलंदाज समीर आंग्रे मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना पाहायला मिळतील. समीर आंग्रे मैदानाच्या आतमध्ये अखेरचं अंतिम षटक घेऊन जे सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. अंतिम षटक मैदानामध्ये समीर आंग्रे तयार. सायकरीनला फलंदाज निखिल येळवंडे 11 चेंडू 34 धाव्यांवरती खेळतायत. राजू सक्करगी 3 चेंडू 5 धाव्यांवरती खेळतायत. पहिला चेंडू मैदानामध्ये व्हाईट बॉल पाहायला मिळेल. एक अतिरिक्त अवांतर धाव फलकावरती वाढेल. स्कोरकारवरती 79 धावा फलकावरती आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं शुभागमन होताना पाहायला मिळतंय. क्रिकेट वेड व्यक्तिमत्व सन्मान्य सुधाकर शेठ जगताप यांचं आगमन होते. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विनंती आहे व्यासपीठावरती अतिथी कक्षामध्ये या, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. जांभेगावचे जुने जाणते क्रिकेटपटू, क्रिकेट या खेळाची प्रचंड आवड आणि वेळ असलेले व्यक्तिमत्व
सुधाकर शेठ जगताप यांचं प्रामुख्यानं आगमन मनपूर्वक स्वागत आहे. जवळ मैदानामध्ये समीर. यावेळेस फटका तर जोरदार. फिल्डर दादाराम संघातील सेफेस्ट फिल्डर. इथे चूक होते. धावबाची संधी जरूर आहे. मैदानाच्या आतमध्ये मोठी धावपळ मोठी पळापळ सुरू. तदनंतर 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. निखिल इळवंडेला अंतिम षटकामध्ये जीवनदान दिलं गेलंय. अजूनही जर पाहिलं तर 4 चेंडू शिल्लक आहेत. निश्चितच या 4 चेंडूवरती निखिलचा प्रयत्न असेल मैदानामध्ये षटकार चौकार खेळण्याचा. तर दुसऱ्या बाजूने गोलंदाजांना प्रयत्न करावे लागतील एकापाठोपाठ एक डॉट चेंडू फेकण्याचं. अंतिम षटक आहे. अंतिम षटकामध्ये विकेटपेक्षा इथे डॉट चेंडूला जे महत्त्व असणार आहे. एक डॉट बॉल जो अतिशय महत्त्वाचा. दरम्यान फुलर लेनचा बॉल शफल होत मैदानामध्ये चेंडू ऑन साईडला फेकण्याचा प्रयत्न जरूर होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. तितकासा चेंडू बॅटवरती प्रॉपर मिडल झाला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये येते एक सिंगल धाव. एका सिंगलनं संघाचा स्कोर कार्ड पुन्हा एकदा पुढे गेले. धावफलकावरती धावा आहेत त्या 82 धावा. अजूनही 3 चेंडू मैदानामध्ये शिल्लक. दुसऱ्या डावामध्ये जर पाहिले तर नंदिरे संघाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान फुल टॉस वरती फुल टोल वसूल. चेंडू सीमा पार. धावा मिळत आहेत 4. गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. कालच्या दिवसभरामध्ये हायएस्ट टोटल जर आपण पाहिली तर 72 धावा होत्या. निश्चितच आजच्या दिवसभरामध्ये मोठ्या प्रमाणावरती धावा त्या ठिकाणी बनत आहेत. दरम्यान शॉर्ट थर्डमॅन मध्ये एवढेचा चेंडू कट केला होता. केवळ एक सिंगल या चेंडूवरती येईल. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा निखिल इळवंडे मैदानामध्ये स्ट्रायकर एंडला सज्ज होतील. 14 चेंडू आणि 37 धावांची खेळी करतायत. 5 चेंडू 10 धावा राजू सक्करगी करतायत. मैदानामध्ये 87 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. संघाचे संघनायक किरण जाधव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं एक चांगल्या प्रकारचे स्टार्ट देऊन एक चांगल्या प्रकारचा पाया मजबूत करून ते मैदानामध्ये बाद झाले. 11 चेंडू खेळले. त्यांनी 36 धावा बनवल्या होत्या. दरम्यान रिव्हरचा फटका रनआउटचा चान्स. फेकी नॉन स्ट्रायकर एंडला जरूर गरजेचे होते परंतु स्ट्रायकर एंडला देखील त्या ठिकाणी डेड बॉल पंच मैदानामध्ये कळवतात. मृत चेंडूचा इशारा बेल्स पडले आहे त्यामुळे निश्चितच पंचांनी डेड बॉल त्या ठिकाणी घोषित केला आहे. सत्याऐंशी धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. मैदानाच्या आतमध्ये डेड बॉल मृत चेंडूचा इशारा पंचांनी कळवलाय. थोडासा वाऱ्याचा